शुअर आहे बट मी ते फ्रेंड्ससोबत सांगितलं. बहिणी जरा नंदा तुम्हाला थोड्या खडूस मिळतील. वेलकम टू माय ब्लॉग रोज के कल विथ टेन्शन. सो हा ब्लॉग आहे आपला गुढीपाडव्याचा आणि आय नो मी हा ब्लॉग पण लेट पोस्ट करते आहे. थोडं हेक्टिक शेड्यूलमुळे मला एडिटिंग करायला वेळ नाही मिळाला, बट म्हणतात ना बेटर लेट दॅन नेवर. सो आय डिसायडेड टू पोस्ट दिस ब्लॉग. सो या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत आपली गुढी, देन माझा ट्रेडिशनल लुक जे मी फार कमी असते. मी युजली जास्त करून मी जीन्स टॉप किंवा वेस्टर्नमध्येच तुम्हाला दिसत असेल, बट ट्रेडिशनल लुक मला फार आवडतं. सो या पाडव्यामध्ये आपण ते करणार आहोत आणि आपण दिवसभर केलेली मज्जा. सो आता मी लगेच रेडी होऊन तुम्हाला भेटते. स्टे ट्यून. तर गाईज हा आहे माझा आजचा लुक. आता मी श्रद्धाच्या इथे आली आहे आणि आता आपण थोडी मज्जा मस्ती करूया. यो अरे वाव किती गुड. छान दिसते. थँक्यू. से हाय. हे आपण मॅच आहे का थोडस. येस. ओ मस्त. मॅचिंग ब्रो. झाला आम थोडी. ये मला वाटलं श्रद्धा पहिले येईल, ती म्हणाली मला 2 मिनिटात येते. जवळ राहतात वाव. लोक तसेच करतात. तिला आता नेक्स्ट टाइम आपण तिकडे बोलवायचं. हो हो पर्स आहे चांगलं आहे. घे माझ्या स्कूटीची चावी ठेव. तू शानी मला आधी सांगायचं असतं. अरे मला काय माहिती. तुला माहितीये ना मला नाही चालवत आहेत साडीमध्ये. भाई चालायचे वांदे आहेत माझे. शिका चालायला. मला नाही येत चालायला साडीमध्ये. नेलं तर चांगलंच आहे. हम इसका पति है, हमको सिर्फ फांसी का सजा चाहिए. बघा आम्ही आलोय आणि ॲज ऑलवेज श्रद्धा लेट आहे. या होळीला पण लेट आलेली ना ती, आपणच लवकर आलेली. कब आएगी ही खूप वेट करवते यार. तिलाच जायचं ऑफिसला. आपल्याला काय, आपण उपट सोंडे. आपण लिटरली मॅच केले. श्रद्धाला सांगायला पाहिजे होतं. मग श्रद्धाला बोलू आम्ही ठरवून घातलं. आम्ही ठरवून घातलं. कदाचित ती पण मॅच झाली तर. मग तर बाई मग आपल्या 7 जन्माच्या गाठी आहेत असं. पण छान दिसतेस खरंच. साडी खूप छान दिसते. हे एवढं नाही वाटत, म्हणजे असं एकदम नोटीस केलं तर वाटतं. असं लांबून तर मला साडी नाही. छान वाटते साडी. आधीच कांचीपुरम आहे ना. त्याचा ब्लाऊज बघ. ते मी नेल्स केलेत बघ पहिल्यांदा. छान वाटतंय. स्वतःच केलं. वेदिकाने कधी ब्लॉग बनवते ठीक आहे, पण हा येणार आहे का? येणार आहे का? येणार आहे का? हवाय का तुम्हाला? येत नाही ग ही मुलगी, म्हणून मला आवडत नाही. काय श्रद्धा? श्रद्धा आवडते. लेट केलेलं नाही. फंस गया सीएम, इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. श्रेया की नाही मला माहित नाही. भाई फोटो पण काढायला लागले. त्याला मी सांगितलं मेसेज करून, श्रेया ये ना फोटो काढायचे. मग येईल का ते? काय माहिती. सकाळी मग असे लाफिंगचे स्माइलीज पाठवत होतं. म्हटलं जाऊ दे आता, काय बोलत नाही. बापरे इतका वेळ. 2 मिनिटं अजून नाही होतं का? मला वाटतं श्रद्धा आली. हॅपी गुढीपाडवा. नीट बोल गाढवा. स्वतःसाठी होतं. कोणाला बोलते? स्वतःसाठी गाढवा. साईडला आहे, साईडला. ते श्रेया येणार आहे की नाही? आपले फोटो पण काढायची. कसं आहे का, त्याला मेसेज केलेला मी. श्रेयाने धोका दिला आहे कांचन उमरेला. विचारू फोन करून. झालंच नाही कांचीचं फॅन त्याला. ही बघा गाडव. आई तीच बोलली ना पहिले. हॅलो कुठे बिचारा श्रेया. लास्ट होळीला पण असंच केलेलं.
फोटो काढण्यासाठी त्याला बोलवलेलं. आता पण तेच चाललंय. 5 मिनिटात येत असेल तर ये, मला ऑफिसला जायचं. अरे आम्हाला भेटेल तो, येऊ दे त्याला. तू येत नाही तर मी काय करू? काय रे असं करतो माझं हेच सांगतेस सगळ्यांना तू. तिचं तोच आहे आता मेन, तिचं हत्यार तेच आहे सगळ्यांचं. सगळ्यांना एकच गोष्ट सांगते ती. हा तिलाच काही झाले जायची. येणार येणार मी बोलवलं आणि बहिणीचं ऐकतच नाही, तुम्हीच सांगायला पाहिजे. श्रद्धा छान बहिणीला दिसते. व्हॅल्यूच नाही. ठीक आहे माझा गं. भाऊ आहे, काही कामाचा नाही. आलो आलो श्रद्धा साडी छान वाटते गं, कलर मस्त आहे. कलर मस्त मला पण आवडला हा. मी म्हटलं तर ऑफिसला चांगली वाटेल. हो, हो. हेवी नाही वाटणार. मस्त आहे. कारण आमच्याकडे कोण Decent नेसत नाही, आम्ही दोघीच नेसतोय आगाऊपणा. ठीक आहे गं. आम्हाला वर्क फ्रॉम होम नाही दिलं ना, मग आमचं मराठी वर्ष आम्ही नेसणार. छान. आणि माझं नाही केलंस काय असं असं तिचं नीट करते आणि माझं नाही केलं तू. ठीक आहे चला आता फोटो तरी घ्या. तेव्हा नाही झाला, पण तुम्ही दोघे फोन केला तर तिने सांगितलं, मी कुठे सांगितलं. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम. जय श्रीराम. ठीक आहे आलास जरा कुर्ता बिरता हा ना यार, आज गुढीपाडवा आहे यार. मित्र घाला जर तुम्ही सांगितलं. चुप तू. घेऊन यायचं ना. आणू का इथे आहे. इन फ्लॅग आहे. आम्ही फक्त एकदा बोललो गजरा आण आणि तो चाललाय. तुम्ही नाही, मी म्हणलं आण म्हणून, तुम्ही नाही म्हणला आण. अच्छा म्हणजे तू स्वतःहून बोललास, तू सजेस्ट केलंस ना. कोणा डीएम करा, तुझी मी स्तुतीच करते उलटी. डीएम करा कोण असेल तर. हा कोणाला हवा असेल तर मेसेज करा. नाही, त्याची तर त्याला सेंड करते आणि तू गजरा बोल. अरे मी श्रेयाला बोलते. श्रेया हवा असेल तर मेसेज करा. मला करू शकता मेसेज, मी सेटिंग लावून देईन. हो श्रद्धाला किंवा मला किंवा हिला कोणालाही करू शकतो. आम्ही सेटिंग लावू. मुलगा ग्रीन फ्लॅग आहे एकदम. तसं चांगलं आहे, फक्त त्याच्या बहिणी जरा नंदा तुम्हाला थोड्या खडूस मिळतील. बंद करते हुए ये बड़बड़ 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 बड़बड़. त्याच्यामुळे तुम्ही दोघी पण आम्ही त्याच्या बहिणी नाही होतो बाबा, तूच काय बहीण बोलला. फ्रेंड्स आहोत आम्ही, समजला का? चला तू अशी जास्त चांगली दिसते. सांगितलेलं मगाशी ओपन ठेव हेअर. त्या साईडला घाल, दिसायला पाहिजे. सगळे त्या साईडला. नीट लागायला नको. घातला नीट लागला. मला काही दिसत नाही. मला तर नीट वाटतं. शूट चाललंय आणि वेटिंग वर श्रद्धा आहे आता. मेरे को जाना है ऑफिस. का जाते तू? नको जाऊ, कॉर्पोरेट मजदूर. नको जाऊ. मेरे को जाना पडेगा. चांगली वाटते प्रणू, चांगली वाटते. बघू नको. ओके गाईज, तर आता इकडे आलो मी फडके रोडला आणि आता मी जात आहे माझ्या कॉलेज फ्रेंड्सना भेटायला. सो आता हे बघा इकडेच आहेत आणि यांचं सुद्धा फोटोशूट सुरू आहे. किती फोटो काढतात यार हे लोक. माझं तर झालं. तर यांच्यासोबत थोडा गप्पा गोष्टी करूया. चैतन्य वगैरे आहे ना, बॉयफ्रेंड बनू शकतो तुम्ही, नंबर वगैरे काय मागून जाता.
तुला मी सांगतो मी फोटो दिली जाताना मी पण तेव्हा मी लेट्स नव्हते लावले आता तुले आता कोण झाली आता मी लावले बरोबर आहे मला हसायला लागलं तू फक्त सगळ्यात पहिला कॅमेरा आला तुम्ही शांतता होता बोलायचं काय बोलत काय पहिले चांगला आणि आमची मैत्रीण आहे ती लवकरच मोठी होईल तेव्हा आम्हाला ओळख दाखवावी अशी आमची अपेक्षा वयाने नाही भरपूर आणि ही सिंगल आहे मुळात असतं माझी तारीफ कर. आम्ही माझी दोन तारीफ मित्र कर. दरवर्षी भेटतो आणि सुंदर दिसते तशी आणि चांगली मेकअप करते आणि चांगली आर्टिस्ट आहे आणि सोबत ही ॲक्टर देखील आहे खूप सारी मुलं करतात तिला आणि आम्हाला काही ओळख दाखवत नाही का दोनदा दाखवते परवा आणि दिवाळी बाकी कधी आम्हाला असं स्वतःहून कॉल करणं वगैरे कधी नाही होत अरे नाही तरी पण सांगतोय आम्ही नेहमी कोणत्या तरी बिझी असतो त्यामुळे आणि हा इथं खास मित्र आहे हा ही होळीला याच्याकडे वगैरे जाते पण आमच्याकडे कधी येत नाही होळीला होळीला मला वाटतं तिला घेऊन गेलो ओळख सो आता आपण आलो एका कॅफेमध्ये. तिकडे आपण थोडं स्नॅक्स ऑर्डर केलं आहे आणि तिकडे गेल्यावर आपल्याला कळलं की हा नुसता कॅफेच नाही आहे, तर स्नॅक्ससोबत तुम्ही गेम्ससुद्धा खेळू शकता. आणि हा मी गेम सिलेक्ट केलेला स्ट्रॅटेजीवाला गेम होता हा आणि खूप मजा आली खेळायला. नेक्स्ट टाईम आम्ही नक्की जाऊ. आणि ह्या गेममध्ये तर मीच जिंकली आहे. तर असेच ब्लॉग बनण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा रोज के पल विथ कंचनला आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.